खादी इंडिया सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार द्वारा हनी मिशन कार्यक्रम GVY के अंतर्गत वैज्ञानिक मधुमक्खी पालन प्रशिक्षण देने का काम चल रहा है। खादी और ग्रामोद्योग आयोग और ह्यूमैनिटेरियन वेलफेयर एंड रिसर्च फाउंडेशन का संयुक्त अध्ययन लातूर के चाकुर जिला में किया गया, जहां खेती में काम करने वाले आदिवासी लोगों को प्रशिक्षण दिया गया ताकि सरकार द्वारा चलाए जा रहे मधुमक्खी पालन प्रशिक्षण मिशन के जरिए वो अपने पैरों पर खड़े हो सके। इसकी ट्रेनिंग देने के लिए मुख्य प्रशिक्षक ज्ञानेश्वर मालिले मौजूद रहे और अब वे इस व्यवसाय के लिए पूरी तरह से तैयार हैं। सरकार के मिशन को HWARF की संस्थापक क्रिस्टिन स्वामीनाथ और उनकी पूरी टीम ने सफलता के साथ पूरा किया। वहीं KVIC द्वारा उन्हें पूरा सहयोग मिल रहा है ताकि वो सभी अपने व्यापार को शुरू कर भारत में हनी का उत्पादन शुरू करने वाले बन सके। आपको बता दें, इससे पहले पालघर में आदिवासी महिलाओं को प्रशिक्षण दिया गया, उसके बाद लातूर और अब अगला प्रशिक्षण कोल्हापुर में दिया जाएगा। सरकार महाराष्ट्र में अलग अलग राज्यों में ऐसी जगह ढूंढ रहे हैं जहां मधुमक्खी को पालने के लिए सही वातावरण मिले। ओपन झालं फिरवायचं फिरवा म्हणजे मत नाही त्याच्यात फिरवा पावर आहे तेवढा जोरात जास्त मी नाही फिरवायचं सोडायचं नाही डायरेक्ट सोडायचं बनवायला मत निघून जाते बाहेर हे प्लेन असते हा ही प्लेन आपण पत्रा हिचं आयुष्य बघा 90 दिवस असते या माशीचं। जन्मली त्याच्यानंतर 90 दिवस ती काम करते। जन्मलेल्या पहिल्या 10 दिवस काय काम करते, ही साफसफाईच करते। त्याच्यानंतर काय करते, बाहेर उडायचा प्रयत्न करते। मग बाहेर पुढेच मासे अटॅक करणारे तिथं असते। कोण मारायला घेते, पायाचं घेता घेता ती मध घ्यायला चालली खाली। ते पोलन ते पायाचं तिथं लागतं श्रीकेशरला। नाही इथं सेटिंग होतं पोलन इथं पडलं की मगच तवाच ही अशी शेंग लागते। अशी शेंग नंतर साधारणपणे डायरेक्ट जर समजा असं जर व्हायचं म्हटलं तर ते पॉलिनेशन एवढं होत नाही नैसर्गिक होत नाही, फुलांची गळती होते। निसर्गातून काय किती होणार आहे, मधमाशी प्रॉपर करते त्याच्यासाठी मधमाशी कंपल्सरी ह्या पिकाला लागते। मधमाशांचे 4 प्रकार आहेत, 5 प्रकार आहेत। सातिरी, मेलिफेरा, आग्यामाशी, फुलोरी आणि ट्रायगोना। ट्रायगोना माशी आपली दगडात असते बघा, लहान चिलट्यासारखी असते, बारीक एकदम। तिनं
वर्षभरात एक 100 ग्रॅम मध करते फक्त गोळा, 100 ग्रॅम. आणि त्याला औषधी मध असते, ते जास्तीत जास्त बघा 2 ते 3 हजार रुपये किलो मध आहे. पण ते भेटतेच किती, 150 ग्रॅम, 100 ग्रॅम, 50 ग्रॅम तेवढा. सातेरी माशी आहे ती 10 किलो वर्षाला मध देते. सातेरी माशी कुठे बसते, दगडामध्येच बसते, पण तिनं 7 घरं करते. अशी ही जशी आहे आता आपली बघितलेली तशी 7 घरं बनवते तिनं पण ती काय इंडियन माशी आहे, ती रागीट स्वभावाची. तिला असं जमत नाही, घाण वास जमत नाही किंवा घाण पाणी जमत नाही. उग्र वास आला तिला घर सोडून जाईल, म्हणजे पेटी रिकामी सोडून जाईल ती, पण ती निघून जाते. ही आहे मेलिफेरा आपली, हिला फक्त पाळता येते. ही शांत स्वभाव आहे, हिला जरी तुम्ही हाताने असं फिरवलं तरी हिला चावत नाही. ही वर्षाला 30 किलो देते. आणि ही राणी माशी आपण ब्रीडिंग करून वाढू शकतो. ह्या माशीचं राणी मेलिफेराचं. सातेरीचं तसं नाही, तिचं किचकट काम आहे. आपल्याला पालन करण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी मेलिफेरा चांगली आहे. आणि आग्या माशीला पाळता येत नाही, फक्त तिचा मध काढता येते. मध कसा काढायचा आहे, तिचं एक सेपरेट ट्रेनिंग आहे आग्या माशीचं. कारण की तिचं ट्रेनिंग म्हणजे माणूस बी दगावू शकते जर चुकला तर, त्याच्यामुळे प्रॉपर ट्रेनिंग द्यावं लागते तिला. आग्या माशीचं सेपरेट एक ट्रेनिंग आहे की ते आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट मधून घेऊन आणता येते, ट्रेनिंग देता येते. ते पण ट्रेनिंग आपल्याला जर वाटलं घ्यायची असेल इच्छा पुढे, ते पण आपण घेऊ शकतो. आणि हे जे मेलिफेरा आपण सांभाळतो का, हिला खायला जास्त लागते. 30 किलो मध्ये येते म्हणजे हिला खायला लागते. मग हिला एका जागी राहू शकत नाही. त्याच्यामुळे हिला आपल्याला इथलं खाद्य संपलं की दुसरीकडे नेणे, दुसरीकडून राजस्थानहून पंजाबहून हरियाणा. ती का बरं न्यावं लागते, आपल्याकडे 12 महिने फुलं नसते, किंवा आपल्या झाडाला बघा फुलं माशी बसलेली ती 12 महिने नसते, 1-2 महिने बसलेलं असते, ते जाते उठून दुसरीकडे. का बरं, तिथलं खाद्य संपलं की तिला ऑटोमॅटिक जाते, निसर्गातून खाद्य संपलं की तिला जाते. आता ह्या मेलिफेराचं जे आपण मधमाशी पालन करायचं आपण हे करणार आहे, तर हिला आपल्याला प्रोडक्ट हिच्यातून उत्पन्नही पाहिजे ना, तसं मगच हिला सांभाळणार. नाहीतर काय उगाच सांभाळून काय तिच्यात उत्पन्न नसेल कशाला सांभाळायचं. आता ही पेटी आहे वर्षाला 30 किलो मध देते. दुसरं काय देते, मेनाचा भाव आहे 300 रुपये किलो होलसेल मध्ये. रिटेल मध्ये तर 500-600 रुपये किलो असते ते. होलसेल मध्ये 300 रुपये किलो विकल्या जातात. दुसरं आहे मध, ते तुम्हाला माहिती आहे. मध हे आपण नॉर्मल म्हणले 400 रुपये किलो विकू शकतो, 400-500 मार्केटिंगच्या नुसार. तिसरं झालं पोलन. जी माशी बाहेर मध आणायला चालली, ती पायाला पोलन घेऊन येते बास्केट मध्ये. तिच्या पायाला बास्केट असते, बारीक केस असते, तिला ती पोलन अडकून येते. ते पण आपण कलेक्शन करू शकतो. त्याचं एक सेपरेट ट्रेनिंग आहे. पण तिचं प्रोडक्ट पोलन आहे 2000 रुपये किलोचा भाव आहे मार्केटमध्ये सध्या पोलन.